मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना मनसे विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। व्यापारी संघटनांकडून मीरा भाईंदरमध्ये बंदची हाक देण्यात आली। मराठीसाठी मनसेकडून फेरीवाल्याला मारहाण झाली आणि या मारहाणीनंतर व्यापारी संघटना आता रस्त्यावर उतरली आहे। व्यावसायिकांकडून दुकानं बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आलेला आहे। मीरा रोडच्या शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स आणि नमकीन या दुकान मालकाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याप्रकरणी आज संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंदची हाक ठेवण्यात आली आहे। जिस प्रकार से हमारे भाई पे हाथ उठाया गया वो सही था क्या? आज मैं बोलता हूं अगर किसी को तकलीफ है तो सबसे पहले बॉलीवुड इंडस्ट्री को बंद कराइए, स्कूल को बंद कराइए जो इंग्लिश मराठी सब पढ़ा रहे, हिंदी पढ़ा रहा है। तो आपको अगर वो तकलीफ है तो बॉलीवुड इंडस्ट्री तो रोज मूवी बना रहा है, आप उनके साथ खड़े रहते जब आपको तकलीफ नहीं है। किसी व्यक्ति को कोई हार्ट अटैक आ गया तो आप हॉस्पिटल में पूछते हैं क्या डॉक्टर आपको मराठी आती तो ही मेरा इलाज कीजिएगा? हमको ना तो मराठी का विरोध है, ना हिंदी का विरोध है, ना इंग्लिश का विरोध है। हमारा विरोध है कि आपने ये भाषा का विषय बना के हमारे व्यक्ति पे जो हमारे समाज के लोगों पे हाथ उठाना जो चालू किया वो बहुत गलत है, वो सहन नहीं किया जाएगा। पुलिस को इस पे कड़क से कड़क कार्रवाई करनी चाहिए ताकि ऐसा कोई भी आगे जाके इंसिडेंट ना हो। गुन्हा दाखल झालेला आहे। एक मिठाई व्यापाऱ्याला मारहाण केलेली होती आणि मारहाण केल्यानंतर पोलीस स्टेशनला आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। जे आरोपी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे, प्रतिबंधक कारवाई पण करत होते। यात काही लोक आज या ठिकाणी राजस्थानी समाज जमलेले आहे, त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यांचं निवेदन स्वीकारून पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत त्यांना अवगत केलेलं आहे। काशीमीरा पोलीस स्टेशनला ज्या व्यापाऱ्याला मारहाण झाली तो मला काल भेटला। त्याने मला सांगितलं मेरा भी बात करने का तरीका गलत था दादा, असं त्याने माझ्या समोर कबूल केलं। तिथे पोलीस पण उभे होते आणि काल रात्री ठरलं की ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाहीत। मग काल रात्री भारतीय जनता पक्षाचे कुठले नेते या लोकांवर दबाव टाकत होते की नहीं नहीं ये मत करो, अपन अपने को मोर्चा निकालना ही पड़ेगा। तुम्हाला पाहिजे असेल तर मीरा भाईंदर पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज चेक करू शकता। आमची भेट झाली काल रात्री, मी स्वतः तिथे उपस्थित होतो। ठरलं की हा मोर्चा निघणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।